नमस्कार, सध्या आपण कोल्हापूर जिल्ह्यामधील हातकणंगले तालुक्यातील आदर्श गुरुकुल संकुलामध्ये आहोत। या ठिकाणी आदर्श गुरुकुल संकुलामध्ये संविधान सप्ताह या ठिकाणी सुरू झालेला आहे। आपल्यासोबत सुजित मिंचेकर साहेब आहेत। सर, काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही भेट दिलेला आहे, सर आपला अनुभव एकंदरीत काय? ज्या वेळेला मला ही माहिती मिळाली माझ्या गावामध्ये संविधानाचं पारायण होते, खरं तर आनंदाला पारावर उरला नाही। एक नाविन्यपूर्ण उपक्रम संविधान पारायण असा या आदर्श गुरुकुलमध्ये होतो आहे। खरं वास्तविक पाहता हे विद्यार्थ्यांचं भाग्य आहे की अशा पद्धतीचं पारायण आदरणीय घुगरे सर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं या शाळेच्या वतीनं होतं आहे। या संविधान पारायणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संविधानाच्याबद्दल सखोल ज्ञान प्राप्त होणार आहे। त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना भरपूर फायदा होणार आहे। भविष्यामध्ये कोणता एखादा विद्यार्थी जर MPSC UPSC करण्याकरता जाणार असेल तर त्याचा पाया संविधान वाचनामुळं संविधानाचा अभ्यास त्याचा शाळेमध्येच होणार आहे। त्याच्या भविष्यामध्ये त्याला उपयोग होईल। त्याचबरोबर संविधानावरती संपूर्ण भारत देश चालतो, तर आपलं आयुष्य संविधानावर जर चालत असेल तर मग त्या संविधानाबद्दल अभ्यास या विद्यार्थ्यांना झाल्यामुळं खऱ्या अर्थानं परिपूर्णता त्या विद्यार्थ्यांच्यामध्ये येणार आहे आणि संविधानाच्या अभ्यासामुळं त्या विद्यार्थ्यांना एक कॉन्फिडन्स बिल्ड होणार आहे की आपले हक्क काय आहेत याबद्दल त्यांना खऱ्या अर्थानं जाणीव होणार आहे। त्यामुळं आज या पारायणाला आल्याचा मला खरोखर आनंद होतो आहे। नक्कीच या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये नक्कीच याचा खूप फायदा होईल आणि अशाच पद्धतीचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम जो आहे हा संपूर्ण भारतामध्ये सगळ्या शाळेंनी सगळ्या संस्थांनी घ्यावा, अशा पद्धतीचं मी आव्हान या निमित्तानं या चॅनलवरती मी करत आहे। महाराष्ट्रातील युवा पिढीला तुम्ही काय संदेश देऊ शकाल या कार्यक्रमाच्या अंतर्गत? महाराष्ट्रातील युवा पिढीला खरं अर्थानं मी हे आव्हान देऊ शकतो की आपण सर्वांनी संविधान वाचन हे केलं पाहिजे। हा आपला हक्क आहे आणि यातून आपल्याला आपले मूलभूत हक्क काय आहेत हे या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच कळणार आहे। त्यामुळं संपूर्ण भारतभरातल्या विद्यार्थ्यांनी नागरिकांनी संविधान वाचनाचे उपक्रम संपूर्ण भारतभर शाळांमध्ये इन्स्टिट्यूट्समध्ये संस्थांमध्ये घेऊन खऱ्या अर्थानं संविधान हे लोकांपर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत पोचवलं पाहिजे असं मी आवाहन करत आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।